12 मार्चला एक सुहासिनी माटेकर नावाची महिला जी आहे 89 वर्षाची महिला या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाली होती आणि तुम्ही पाहू शकता मी त्याच हॉस्पिटलमध्ये आहे की महाराष्ट्र शासनाने जे सार्वजनिक आरोग्य विभागाचं जे पंडित भीमसेन जोशी सामान्य रुग्णालय आहे आणि त्या रुग्णालयात ती महिला ॲडमिट करण्यात आली, अतिदक्षता विभागामध्ये ॲडमिट करण्यात आली होती आणि तिला 16 तारखेला रात्री एका हुंदरानं तिच्या उजव्या हाताला कुरतडलं आणि ती मोठ्या प्रमाणात रक्तबंबाळ झाली। ही गोष्ट जेव्हा त्यांचे जे नातेवाईक होते त्यांनी जेव्हा त्या महिलेला पाहायला गेले त्यावेळेला त्यांना तिथे मोठ्या प्रमाणात रक्त आणि हुंदीर हा जाताना त्यांनी पाहिला होता। त्यानंतर प्रशासनाच्या ही गोष्ट त्यांनी निदर्शनास आणून दिली आणि निदर्शनास आणून दिल्यानंतर एक घटना जी आहे ती सकाळी 5 वाजता घडली आणि त्यानंतर मनसे आणि उबाटा गटाचे जे कार्यकर्ते होते ते याच हॉस्पिटलमध्ये इथं त्यांनी ठिय्या मांडला। इथले जे शल्यचिकित्सक जे डॉक्टर तडवी जे आहेत त्यांच्या कॅबिनमध्ये बसले आणि त्यांना सांगितलं की जोपर्यंत ज्या प्रकरणात जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्याची गरज आहे आणि त्याप्रमाणे तडवी यांनी सांगितलं की त्यावरती आता हिची चौकशी सुरू आहे। चौकशीप्रमाणे आता महाराष्ट्र शासनानं याच्यावरती एक कमिटी नेमली आहे आणि कमिटी आता त्याची चौकशी करत आहे। तोपर्यंत तडवी यांना मात्र सक्तीच्या रजेवरती पाठवण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर जे ह्यामध्ये दोषी होते एक डॉक्टर आणि ती जी नर्स यांनासुद्धा इथून निलंबित करण्यात आल्याची माहिती जी आहे ती आपल्याला प्राप्त झालेली आहे। मी वैभव घाग TV9 मराठी मीरा भाईंदर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।